विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योगियांची माऊली संतांचे मायबाप समाधिधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोदय भगवंताच्या रूपाची महती सांगणारा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगाने अखंड हरिनाम सप्ताह चालू आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रथम दिवसाची कीर्तन कृती सेवा माझ्याकडे आमचे दैवत हरिभक्त पारायण आदरणीय काकासाहेब साठे तसेच आमचे गुरुवर्य हवप आदरणीय काकासाहेब पाटील महाराज यांच्या आशीर्वादाने गायनाचार्य तात्या गोपाल महाराज उमेश महाराज आमचे हरी महाराज पकवाज वादक आमचे मित्र प्रदीप कुलकर्णी काका हार्मोनियम वादक हवप लक्षण महाराज तसेच मीराबाई महिला भजनी मंडळ मुक्ताई महिला भजनी मंडळ जनाबाई महिला भजनी मंडळ तसेच आपले गुरुकृपा पुरुष भजनी मंडळ तसेच सर्व टाळकरी वारकरी सर्व महिला भगिनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जेवढं काही अभंगावरती चिंतन करता येईल महाराज तेवढं करण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल अभंग माझ्या ज्ञानोबा राहायचा अभंग माझ्या ज्ञानोबा राहायचा आहे अभंग 4 चरणाचा आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबा राहायचा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी हे भगवान परमात्म्याचं रूप आहे महाराज हे मी पाहिलं आणि माझ्या बुद्धीला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबा राय म्हणतात तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा मग ह्या भगवान परमात्म्याला कोणी विठ्ठल म्हणतं महाराज कोणी भगवान श्रीकृष्ण म्हणतं अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबा राय म्हणतात सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी
चौथ्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात महाराज, सर्व सुखाचे आगर बापरत्मा देव तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हे हा जो भगवान परमात्मा आहे किंवा भगवान परमात्म्याचं रूप आहे महाराज, ते सर्व सुखाचं भंडार आहे. आणि बाप रत्मा देव का म्हणतात या अभंगामध्ये पाहू. हा अभंगाचा सरळ आणि साधा अर्थ विठ्ठल. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाने पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारासाठी 2 नियम घालून दिले महाराज. अलिखित 2 नियम घालून दिले. पहिला नियम घालून दिला, वास्तविक पाहता सप्ताह तर शुभच असतो, परंतु सत्याला शुभता यावी म्हणून पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने मंगलाचरण करावं हे एक बंधन घातलं, ही एक आज्ञा. दुसरा एक पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारासाठी दुसरा एक नियम केला महाराज. काय नियम केला तर पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने रूपाच्या संबंधीचा अभंग घ्यावा. त्यामुळे या अभंगाची निवड विठ्ठल. वेदाशास्त्राने विचारसागरामध्ये मंगलाचरणाचे 3 प्रकार सांगितले. मंगलाचरणाचे 3 प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगितला वस्तू निर्देश रूप मंगलाचरण, दुसरा प्रकार सांगितला नमस्कार रूप मंगलाचरण आणि तिसरा प्रकार सांगितला आशीर्वाद रूप मंगलाचरण. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने आपल्या कीर्तनामध्ये मंगलाचरण करणं महत्वाचं आहे. आणि मंगलाचरणाचे वेदाशास्त्राने 3 प्रकार सांगितले. एक वस्तू निर्देश रूप मंगलाचरण, दुसरं नमस्कार रूप मंगलाचरण. वस्तू निर्देश रूप मंगलाचरण म्हणजे काय, नमस्कार रूप मंगलाचरण म्हणजे काय आणि आशीर्वाद रूप मंगलाचरण. वस्तू निर्देश रूप मंगलाचरण कशाला म्हणायचं महाराज, निर्गुण अथवा सगुण परमात्म्याचं वर्णन करणं म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. दुसरा प्रकार सांगितला नमस्कार रूप मंगलाचरण, निर्गुण अथवा सगुण परमात्म्याला वंदन करणं. ऐका, वस्तू निर्देश रूप मंगलाचरण म्हणजे निर्गुण अथवा सगुण परमात्म्याचं वर्णन करणं आणि नमस्कार रूप मंगलाचरण म्हणजे निर्गुण अथवा सगुण परमात्म्याला वंदन करणं. आणि तिसरा प्रकार आशीर्वाद रूप मंगलाचरण, आपली किंवा आपल्या शिष्याची इच्छित वस्तू प्राप्त करून देण्यासाठी
म्हणजे आशीर्वाद रूप मंगलाचरण विठ्ठल प्रथम दिवसाच्या निमित्तानं किंवा त्या अभंगाच्या दृष्टीनं आपल्याला फक्त वस्तू निर्देश रूप मंगलाचरण करायचं. वस्तू निर्देश रूप मंगलाचरण म्हणजे काय? निर्गुण अथवा सबल परमात्म्याचं वर्णन. निर्गुण अथवा सबल परमात्म्याचं वर्णन करणे हे वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. मग या वस्तू निर्देश रूप मंगलाचरणाची दोन वैशिष्ट्य सांगितली. वस्तू निर्देश रूप मंगलाचरणाची दोन वैशिष्ट्य सांगितली. पहिलं सांगितलं स्वरूप लक्षण आणि दुसरं सांगितलं तटस्थ लक्षण. मग स्वरूप लक्षण म्हणजे काय आणि तटस्थ लक्षण म्हणजे जे अंगभूत लक्षण आहे महाराज, जे आपलं अंतरंगाचं लक्षण आहे. थोडक्यात सांगू का? पीळ पीळ म्हणते किंवा पीळ जे अंगभूत लक्षण आहे, जो स्वभावता गुण आहे, त्याला स्वरूप लक्षण. आता प्रदीप महाराजांची आजची जी थाप आहे, आजची जी पक्वादावरची थाप आहे, तीच उद्या पडला नाही. त्या बदल होत नाही. लय लय कळत नाही त्याचं, पण काय बदल होत नाही काय? उद्या मात्र का पुढे हेच का दुसरी? म्हणजे तटस्थ लक्षण म्हणजे बदलतं लक्षण. स्वरूप लक्षण म्हणजे बदलत नाही आणि तटस्थ लक्षण म्हणजे बदलत. जे कायम बदलतं, जे बाह्य लक्षण आहे, त्याला तटस्थ लक्षण म्हणायचं. स्वरूप लक्षणासाठी वेदांत शास्त्राने एक श्लोक सांगितला मला. ऐका, स्वरूप लक्षणासाठी वेदांत शास्त्राने एक श्लोक सांगितला. अखंडं सच्चिदानंदमय सगोचरं ज्याला भेद नाही, ज्याला मर्यादा नाही, ज्याला तुकडा नाही, ज्याला अंशता नाही, ज्याला परिच्छेद नाही, जो सच्चित आनंद स्वरूप आहे, ज्याचा मन आणि वाणी हा विषय होत नाही, जो या अखंड ब्रह्मांडाचा आधार आहे, अधिष्ठान आहे, अशा आत्म्याला, अशा परमात्म्याला अभिष्ट सिद्ध म्हणजे सर्व प्रकारचे मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी मी शरण जात आहे. हा या श्लोकाचा मराठ्यात विठ्ठल. या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याची चार वैशिष्ट्ये सांगितली. या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याची चार वैशिष्ट्ये सांगितली. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं अखंड, दुसरं वैशिष्ट्य सांगितलं सच्चिदानंद, तिसरं वैशिष्ट्य सांगितलं अवाढवं सगोचरं आणि चौथं वैशिष्ट्य सांगितलं अखिलाधार. मग अखंड म्हणजे काय, सच्चित आनंद म्हणजे काय, अवाढवं सगोचरं म्हणजे काय आणि अखिलाधार म्हणजे काय? अखंड कशाला म्हणायचं महाराज? ज्याला भेद नाही, ज्याला परिच्छेद नाही, ज्याला मर्यादा नाही, तुकडा नाही, त्याला अखंड म्हणायचं. मग भेद, वेदांत शास्त्राने तीन प्रकारचे भेद सांगितले महाराज. वेदांत शास्त्राने तीन प्रकारचे भेद सांगितले. पहिला भेद सांगितला स्वगत भेद, दुसरा भेद सांगितला सजातीय भेद आणि तिसरा भेद सांगितला विजातीय भेद. मग स्वगत भेद कशाला म्हणायचं, सजातीय भेद कशाला म्हणायचं आणि विजातीय भेद कशाला? स्वगत भेद कशाला म्हणायचं? समजा आंब्याचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाला काय येतं? आंब्या झाडाला फळ कुठलं येतं? आंब्या झाडाला आंबा येतो, आंब्याची फांदी असते, आंब्याचा मोहर असतो, आंब्याचं मूळ असतं. आंबा फळासारखा त्याचा मोहर असतो, मोहर वेगळा असतो आणि फळ वेगळं असतं. मूळ वेगळं असतं,
फांदी वेगळी असते आणि हे गूळ फळ मोहर फांदी मुळ्या हे आंब्याचे काय अवयव आहेत. परंतु परमात्मा आत्मा हा कसा आहे निरावयव आहे महाराज, त्याला अवयव नाही. त्यामुळे स्वगत भेद परमात्म्याच्या ठिकाणी संभवत नाही. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा सजातीय भेद. आता सजातीय भेद कशाला म्हणायचं? आंब्याचं झाड आहे, पेरूचं झाड आहे, दोन झाड आहेत म्हणजे वृक्ष जाती आहेत. जाती कुठले? वृक्ष आहे, जाती समान आहे, वृक्ष जाती समान आहे म्हणजे सजातीय. परंतु आंब्याच्या झाडाला आंबा छेदतो, पेरूच्या झाडाला पेरू छेदतो. आंब्यासारखा पेरू नाही, पेरू सारखा आंबा नाही. आंब्याची फांदी वेगळी आहे, पेरूची फांदी वेगळी आहे. पेरूचं मूळ वेगळं आहे, आंब्याचं मूळ वेगळं आहे. दोन्ही मध्ये कसल्याही प्रकारची समानता नाही, वेगवेगळं. परंतु परमात्मा हा सर्व ठिकाणी सारखाच आहे. त्यामुळे परमात्म्यामध्ये आत्म्यामध्ये सजातीय भेद संभवतो. परमात्म्यामध्ये स्वगत भेद नाही, सजातीय भेद सांगितला. परमात्म्यामध्ये सजातीय भेद नाही. तिसरा भेद सांगितला विजातीय भेद. दगड आहे महाराज, दगड आहे आणि वृक्ष आहे. कोणतेही वृक्ष, वृक्ष हा वाढत असतो महाराज, दगड मात्र वाढत नसतो, आहे तेवढाच असतो. आपल्यासारखे दगड मात्र आपल्यासारखे दगड वाढतात महाराज, पण जो खरा दगड आहे तो वाढत. आपल्या दगडासारखंच काम, फक्त वाढणे ही दगडापेक्षा वेगळी वैशिष्ट्य. मग दगडाच्या ठिकाणी निर्जीवता आहे आणि झाडाच्या ठिकाणी सजीवता आहे. आणि हे जे आत्मभिन्न पदार्थ आहेत महाराज, हे परमात्म्यामध्ये संभवत आहे. परमात्मा मात्र सर्व ठिकाणी सारखा आहे. त्यामुळे परमात्मा हा त्रिविध भेद शून्य आहे. त्यामुळे परमात्मा अखंड आहे. पहिला सांगितला त्रिविध भेद शून्य परमात्मा आहे, त्यामुळे अखंड आहे. दुसरं सांगतो महाराज त्रिविध परिच्छेद शून्य परमात्मा आहे, त्यामुळे परमात्मा. आता परिच्छेद कशाला म्हणायचं महाराज? परिच्छेदाचे प्रकार किती? परिच्छेदाचे 3 प्रकार सांगितले. एक कालंता परिच्छेद सांगितला, दुसरा देशाचा परिच्छेद सांगितला आणि तिसरा वस्तूचा परिच्छेद. मग कालंता परिच्छेद म्हणजे काय, देशाचा परिच्छेद म्हणजे काय आणि वस्तूचा परिच्छेद म्हणजे काय? आता कालंता परिच्छेद, माझं वय 47 वर्ष, माझं वय 47 वर्ष. 47 वर्षाच्या अगोदर मी होतो का? माझं वय 47 वर्ष, 47 वर्षाच्या अगोदर मी होतो का? आता काय किती वर्ष झाले तेवढं जरूर काय माहित नाही.
47 वर्षापूर्वी नव्हतो आणि काही काळानं कधी माहित नाही त्यावेळेस नसणार, परंतु परमात्मा कलियुगामध्ये होता का नाही, सतयुगामध्ये होता का नाही, कलियुगामध्ये आहे, सतयुगामध्ये होता का नाही, त्रेतायुगामध्ये होता का नाही, द्वापर युगामध्ये होता का नाही, म्हणजे प्रत्येक युगामध्ये परमात्मा आहे. आपल्याला मात्र कालंता परिच्छेद आहे, परमात्म्याला कालंता परिच्छेद नाही, कारण परमात्मा हा प्रत्येक युगामध्ये दुसरा सांगितला महाराज परिच्छेद, देशाचा परिच्छेद. आता आपण कुठे आहोत, आपण कुठे आहोत, आता सध्या कुठे आहोत, वडाळ्याच्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आहोत. आपण आपल्या घरी आहोत का, आपण आपल्या घरी आहोत का, आपल्या शेतामध्ये, सोलापुरात नाही. परमात्मा इथं आहे, हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आहे, आपल्या घरी आहे, शेतामध्ये आहे, सोलापुरात, अमेरिकेत, परमात्मा सर्व ठिकाणी आहे. परमात्मा आपल्याही देशात आहे, बाहेरच्याही देशात आहे. आपण मात्र ज्या ठिकाणी असू दुसऱ्या ठिकाणी नसू, म्हणजे आपल्याला देशाचा परिच्छेद आहे, परमात्म्याला मात्र देशाचा परिच्छेद नाही. म्हणजे पहिला परिच्छेद सांगितला कालचा परिच्छेद, दुसरा परिच्छेद सांगितला देशाचा परिच्छेद, तिसरा परिच्छेद सांगतो वस्तूचा परिच्छेद. ही वस्तू आहे महाराज, माईक ही वस्तू आहे, त्यामध्ये परमात्मा आहे का, नाही म्हणलं का, नाही म्हणलं तर हिरण्यकशिपू सांगितलं तुम्ही आहे महाराज, खांबामध्ये होता मी यात नाही ना, माईक मध्ये परमात्मा आहे, हार्मोनियम मध्ये परमात्मा आहे. आपण आहोत हार्मोनियम मध्ये, माईक मध्ये आपण आहोत का, नाही महाराज. म्हणजे वस्तूचा परिच्छेद आपल्याला आहे, परमात्म्याला वस्तूचा परिच्छेद नाही. प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा आहे. ही परमात्मा त्रिविध परिच्छेद शून्य आहे, परमात्मा त्रिविध भेद शून्य आहे, म्हणून परमात्मा अखंड आहे. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं अखंड, दुसरं वैशिष्ट्य सांगितलं सच्चिदानंद. आता सच्चिदानंद कशाला म्हणायचं, सत्य, चित आणि आनंद ही तीन वैशिष्ट्ये एका वैशिष्ट्यावर ठेवली, तीन वैशिष्ट्ये एका वैशिष्ट्यावर ठेवली. मग नुसतं सत्य परमात्मा म्हणलं असतं चाललं नसतं का महाराज, नुसतं सत्य परमात्मा म्हणलं असतं चाललं असतं का, चाललं नसतं महाराज. कारण नुसतं सत्य परमात्मा जर म्हटलं असतं महाराज, तर त्या सत्य ह्या शब्द त्या शब्दाची अतिव्यक्ती झाली असती आणि तो शब्द दुसरीकडे कुठे गेला असता, कुठे गेला असता महाराज. अनादि निर्गुण प्रचंड सत्याबरोबर ज्ञान जोडलं महाराज, सत्याबरोबर ज्ञान जोडलं. मग ज्ञानाधिकरण आत्मा म्हणल्यावर चालत होतं का महाराज, ज्ञानाधिकरण परमात्मा म्हणल्यावर चाललं असतं ना, नाही महाराज. परत ज्ञान म्हणले का अहंकाराला, त्यामुळे ज्ञानाधिकरण आत्मा सुद्धा चालत नाही महाराज. पण ह्या सत्य ज्ञान बरोबर तिसरं जोडलं महाराज, आनंदम. सत्य, चित आणि आनंद. मग नुसतं आनंदम परमात्मा जर म्हटलं असतं महाराज, तर स्पर्श, गंध इत्यादी जे अवगुण आहेत महाराज, ते
त्याला चिटकले असते, ते त्याला चिटकले असते. त्यामुळे सच्चिदानंद. थोडक्यात सांगतो, थोडक्यात सांगतो. बैल, बैल कोणाला म्हणतात? बैल बघितलाय? बैल काही दिवसानं बैल बघितलाय का? बैल कसला असतं मला पाहिजे काही दिवसात. बैल कशाला म्हणतात? तुम्हाला म्हणतात बैल? दोन शिंगे असतात, दोन शिंगे असतात त्याला बैल म्हणतात. दोन शिंगे असतात त्याला बैल म्हणतात. बरोबर आहे ना? चुकीचं नाही काय? गायला किती शिंगे असतात? मग त्याला का बैल म्हणत नाही? मला म्हणायचं आहे काय महाराज, नुसतं दोन शिंगाचा जर बैल म्हणलं तर गायला दोन शिंगे असतात, ती दुसरी कुठं तर जात नाही. त्यामुळे सत्य चित आनंद विठ्ठल विठ्ठल. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं अखंड, दुसरं वैशिष्ट्य सांगितलं सच्चिदानंद, तिसरं वैशिष्ट्य सांगितलं अवाढवन सगोचरम. आता अवाढवन सगोचरम म्हणजे काय महाराज? मन आणि वाणी ज्या ठिकाणी शिरकाव करू शकत नाही महाराज, मन आणि वाणी यांचा ज्या ठिकाणी शिरकाव होत नाही, मन आणि वाणी ज्याला व्यक्त करू शकत नाहीत महाराज, त्याला अवाढवन सगोचरम म्हणतात. हे झालं तिसरं वैशिष्ट्य. भगवान परमात्म्याचं हे झालं तिसरं वैशिष्ट्य. चौथं सांगतो अखिलाधार. अखिलाधार कशाला म्हणायचं महाराज? जो अखंड ब्रह्मांडाचा जो अधिष्ठान आहे महाराज, अखंड ब्रह्मांडाचं जे अधिष्ठान आहे आणि जो अखंड ब्रह्मांडाचा सृष्टी निर्मिती आणि सृष्टीच्या प्रलयाचा जो आधार आहे त्याला अखिलाधार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मग असा अखंड सच्चिदानंद अवाढवन सगोचरम अखिलाधार असं कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात महाराज, स्वर्ग
साळुंका जजी स्वर्गात आहे महाराज. समुद्र पाणी पिंड देखा, समुद्राच्या तळाशी त्याची पिंड आहे. शेषा सारखी बैसका, जो शेषासारखा बसलेला आहे महाराज. तो आधार तीही लोका, लिंग देखिले देखिले. ज्ञानोबराय म्हणतात लिंग देखिले देखिले. सृष्टी निर्मितीच्या अगोदर भगवान महाविष्णूने आणि ब्रह्मदेवाने लिंग बघितलं महाराज. तो दिवस होता प्रदोषाचा, तो दिवस होता प्रदोषाचा. त्या दिवशी लिंग बघितलं. लिंग कुणी बघितलं महाराज? भगवान विष्णूने आणि ब्रह्मदेवाने बघितलं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लिंग देखिले देखिले. असं कसं काय? महाविष्णूचा अवतार, परमात्मया शिवाची करणे ते प्रभवाची उमरी
मला असा प्रश्न आहे महाराज, महादेव, ब्रह्मदेव, विष्णू, त्रिमूर्ती, महादेव आणि महाविष्णू दोघच कस काय महाराज अखंड सच्चिदानंद? हरी हरा मग असा अखंड वासणारा परमात्मा, सच्चित आनंद वासणारा परमात्मा, अवाढवान सकोचर वासणारा परमात्मा, अखिल आधार वासणारा परमात्मा, खरं तर अद्वय असणारा परमात्मा, खरं तर अद्वय असणारा परमात्मा, अद्वयाची असणारा परमात्मा, निर्गुण असणारा परमात्मा सगुणामध्ये आला. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात, महाराज हा निर्गुण असणारा परमात्मा सगुणामध्ये आला आणि ह्या सगुण परमात्म्याचं मी रूप पाहिलं आणि माझ्या बुद्धीला आनंद झाला, अभंगाचं
ज्ञानेश्वर महाराज अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले. रूप पाहता लोचनी म्हणजे डोळे महाराज, त्या डोळ्यानं रूप बघितल्यावर सुख झाले हो साजनी. साजनी म्हणतात महाराज, सखी म्हणतात, कुणाला म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज आपल्या बुद्धीला, ज्ञानेश्वर महाराज आपल्या बुद्धीला साजनी म्हणतात. त्या भगवान परमात्म्याचं रूप माझ्या डोळ्याने पाहिलं त्यावेळेस माझ्या बुद्धीला सुख झालं. मग हा जो भगवान परमात्माचा रूपाला महाराज तो पहिला कसा होता? निर्गुण होता महाराज. निर्गुण परमात्मा सगुण झाला. माझी या विस्तारले पणाचे नावे, हे जगाचे नोवे आगवे, जैसे दूध मुराळे सभावे तरी तोची नाही. ऐका महाराज, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, माझी या विस्तारले पणाचे नावे, हे जगाचे नोवे आगवे, जैसे दूध मुराळे सभावे तरी तोची नाही. म्हणजे ज्यावेळेस दह्यामध्ये आपण विरजत टाकतो महाराज, वास्तविक पाहता पहिलं दही कसं आहे महाराज? निर्गुण आहे. त्याला रूप आहे का? त्याला रूप नाही महाराज. तुम्ही म्हणताल कपात घेतलं की कपासारखं दिसतंय, रूप कसं नाही. कपात घेतल्यावर कशासारखं दिसतंय? कपासारखं दिसतंय. पण तीच दूध पातेल्यात वाटल्यावर पातेल्यासारखं दिसतंय. मग ते निर्गुण आहे ना, ते निर्गुण आहे. परंतु ह्याच दुधामध्ये मायेचं विरजण टाकलं महाराज. ह्या दुधामध्ये मायेचं ज्यावेळेस विरजण टाकलं जातं त्यावेळेस त्याचं दही होतं महाराज, म्हणजे सगुण परमात्मा. म्हणजे माझी या विस्तारले पणाचे नावे, हे जगाचे नोवे आगवे, जैसे दूध मुराळे सभावे. पाणी, पाणी कशात रांगणात ओतलं की रांगणासारखं आहे महाराज, टाकीत ओतलं की टाकीसारखं आहे. पण त्याचा ज्यावेळेस आपण बर्फ करतो महाराज, त्याचा ज्यावेळेस आपण बर्फ करतो तो सगुण. त्याप्रमाणे हा निर्गुण असणारा परमात्मा सगुणामध्ये आला महाराज. मग या सगुणामध्ये आलेल्या निर्गुण परमात्म्याचं ध्यान Oh,
एकदम छान होतं तर मला अपेक्षित केलं. पण हे भगवान परमात्म्याचं सुंदर रूप, सुंदर रूप. ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज मी माझ्या लोचनी म्हणजे डोळ्याने पाहिलं महाराज. मग डोळ्याने पाहिल्यावर सुख कधी निर्माण होतं महाराज? सुख कधी निर्माण होतं? त्याविषयी जर प्रेम निर्माण झालं महाराज, त्याविषयी जर प्रेम निर्माण झालं तरच सुख होतं महाराज. त्याविषयी जर प्रेम निर्माण झालं नाही, असं तर तुझा निर्माण झालं सुख होतं का? कुणाचं रूप बघितलं महाराज? सकाळ सकाळी माणसं आडवं गेलं. सकाळ सकाळी माणूस उठतोय महाराज, महत्वाच्या कामाला लागतंय, अतिशय महत्वाचं काम आहे, बाहेर चाललंय, कोर्टाच्या कामाला चाललंय, कुठं तर ऑफिसमध्ये चाललंय, माणसं आडवं गेलंय. सुख होतंय का महाराज? नाही सुख होत. ज्या वेळेस सुंदर रूप बघितलं जातं महाराज, त्यावेळेस प्रेम निर्माण होतं आणि प्रेम निर्माण झाल्यावर सुख निर्माण. मग प्रेमाची व्याख्या महर्षी नारदीय भक्तिसूत्रामध्ये सांगतात महाराज. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुका स्वादनवत. ऐका महाराज, प्रेमाची व्याख्या नारद महर्षी नारदीय भक्तिसूत्रामध्ये सांगतात. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुका स्वादनवत. आता तुम्ही काय खात पावसात? तुम्ही खाता का? साखर खायला गेली, साखर खायला गेली महाराज. साखर खायला गेल्यावर कशी आहे विचारलं, कशी आहे म्हणणार? गोड. साखर गोड असते, साखर गोड असते बरोबर. साखर खायला गेल्यावर कशी लागली साखर म्हणल्यावर काय म्हणणार? गोड लागली. बरं ठीक आहे, तुम्हाला बोलायला येत नाही. समजा तुम्हाला बोलायला येत नाही, श्रावण महिन्याचं 1 महिन्याचं व्रत धरलंय, समजा बोलायचंच नाही, तुम्हाला बोलायला येतंय. पण आता मुख कसं व्हावं, त्यापेक्षा श्रावण महिन्याचं 1 महिन्याचं व्रत धरलंय, समजाचं बोलायचं नाही. तुम्हाला साखर दिली खायला, कशी लागली? अहो कशी लागली कसं सांगता तुम्ही? बोलायचं नाही. प्रेम असं आहे महाराज. प्रेम कसं आहे? प्रेम नव्हे सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त झाली. प्रेम दाखविता येत नाही महाराज, बोलता येत नाही, सांगता येत नाही, त्याचा अनुभव घ्यावा. ज्या वेळेस या भगवंताचं रूप पाहतात महाराज आणि भगवंताचं रूप पाहिल्यावर त्या भगवंताच्या रूपाविषयी प्रेम निर्माण होतं आणि त्यावेळेस सुख निर्माण. काय झालं महाराज? सत्ययुगाची घटना आहे. एक अस्वलीन, सत्ययुगाची घटना आहे. एक अस्वलीन अशी पळत होती, शिकारीच्या मागे अस्वलीन पळत होती. अस्वलीन पळत होती, अस्वलीन जंगलामध्ये पळत होती. अस्वलीच्या मागे त्या अस्वलीचं पिल्लू, मुलगी अस्वलीन तिच्या मागे पळत. पळता 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 काय झालं महाराज? शिकार, त्या अस्वलीची शिकार पुढे पुढे जात होती महाराज आणि ही अस्वलीची मुलगी तिच्या मागे मागे पळत होती. पळत असताना काय झालं? अस्वलीची ती आई, मोठी अस्वलीन पुढे आहे, ही बारकी अस्वलीन महाग आहे, मुलगी महाग आहे. त्या अस्वलीनं एक जणाला बघितलं महाराज. ऐका, ह्या अस्वलीनं एक जणाला बघितलं. ती बघितल्यावर, त्या रूपाला बघितल्यावर एवढी भारावून गेली महाराज, त्या ठिकाणीच थांबली. त्या ठिकाणीच थांबली. परंतु ते रूप लुप्त झालं महाराज. ते रूप लुप्त झालं. त्या ठिकाणी अस्वलीन थांबली. अस्वलीला वाटू लागलं की मी असं रूप पाहिलं आज, मी ह्या जगतामध्ये असं रूप पाहिले आज, आता मला कुणाकडे बघण्याची इच्छा नाही, कुणाकडे पाहण्याची इच्छा नाही. ती त्या ठिकाणी त्या रूपाचं ध्यान करत त्या झाडाखाली बसली महाराज. बसली असताना ही अस्वलीची आई पुढे 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 जात होती, पण तिला प्रत्येक शिकारीच्या वेळेस तिच्या मदतीला तिची मुलगी यायची. प्रत्येक शिकारीच्या वेळेस तिला तिच्या मदतीला शिकार मिळवून देणारा, मदत करायला तिची मुलगी असायची, मुलगी अस्वलीन असायची. परंतु त्या दिवशी तिची मुलगी अस्वलीन मागच राहिली महाराज आणि पुढे आली नाही. त्यामुळे त्या अस्वलीला ते शिकार मिळालं नाही महाराज.
त्या अस्वलीला ती शिकार मिळाली नाही. अस्वली नाही भागारी आली महाराज, परंतु शिकार मिळाली नाही. परंतु आपली मुलगी हरवली. आपली मुलगी कुठं आहे, मुलगी कुठं आहे असं मन शोधत 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 ती अस्वली महागारी येते महाराज. तर तिची मुलगी, अस्वली मुलगी एका झाडाखाली शांत होती. ती अस्वलीची आई त्या मुलीला म्हणाली, महाराज अगं ताई, तू इथे का बसली? प्रत्येक वेळेस तू शिकारीमध्ये माझं सहकार्य करायची आणि ते शिकार मिळवून देण्यासाठी तू प्रयत्न करायची आणि ते शिकार आपल्याला मिळायची आणि ती शिकार आपण घरी गेल्यावर खायचो. परंतु आज तू माझी मदत केली नाही, त्यामुळे ती शिकार मिळाली नाही. आता आपल्याला आज उपाशी राहावं. त्यावेळेस ती अस्वलीची मुलगी म्हणाली, अगं आई, मी तुझ्या मागे पळत होते, मी तुझ्या मागे पळत होते, परंतु एक मला असं रूप दिसलं, एक मला असं रूप दिसलं, त्या रूपामुळे मी एवढं भारावून गेले. अगं आई, त्या रूपामुळे मी एवढं भारावून गेले की आता मला दुसरं कुठलंही रूप बघण्याची इच्छा नाही. मग अगं चल, तसं म्हणू नको, आपण अस्वली आहोत, आपण अस्वली आहोत असं म्हणू नये. बरं चल घरी जाऊ, आपण उशीर झालाय, फार उशीर झालाय, आपण घरी जाऊ. मग त्यावेळेस ती अस्वलीची मुलगी मागात म्हणाली, अगं आई, दरवेळेस तू पुढे चालायची, मी मागं चालायचे, परंतु आता सुद्धा तू पुढे चाल, मी मागं चालची, पण मला तू धरायची गरज नव्हती, आता मात्र तू मला धरायची गरज आहे. अगं का? मला दिसत नाही आई, दिसत नाही. तुझे डोळे एवढे मोठे चांगले, एवढे मोठे चांगले तुझे डोळे आहेत, तुला कसं काही दिसत नाही आई? तू त्यावेळेस पुढे शिकारीला गेली, त्यावेळेस मी एक रूप बघितलं, एक रूप बघितलं आणि त्या रूपाने मी भारावून गेले. आता मला कुणालाही बघायची इच्छा नाही, माझे डोळे गेले नाही, परंतु मला कुणालाही बघायचं नाही, म्हणून मी डोळे झाले. असं कसं म्हणून त्या मुलीला घरी गेले महाराज. आणि घरी गेल्यावर त्यावेळेस तू कुणाला पाहिलं तर मी एका पुरुष आकृतीला पाहिलं, रूपाला पाहिलं आणि आता मला कुणालाही पाहायची गरज, आणि आता मला पुन्हा सुद्धा पाहायची गरज नाही असं म्हणे ती निश्चित पडली महाराज. अन्न पाणी सोडून दिलं आणि एक वेळेस अन्न पाण्या वाचून ती गतप्राण झाली. अन्न पाण्या वाचून ती गतप्राण झाली. तिचा अंत्यसंस्कार तिच्या आई वडिलांनी केला महाराज. आणि अंत्यसंस्कार केल्यावर ती आई आणि तिचे वडील म्हणतात, भगवान परमात्मा म्हणतो, अरे परमात्मा, माझ्या मुलीनं असं पुन्हाच रूप बघितलं, माझ्या मुलीनं असं पुन्हाच रूप बघितलं की ती मुलगी भारावून गेली आणि आम्हाला सुद्धा ती बघायला तयार नाही, असं पुन्हाच रूप बघितलं. त्यांचा हा प्रश्न अनुत्तरित राहिला महाराज. परंतु त्या मुलीनं असा ध्यास घेतला होता मरेपर्यंत, हे जे रूप मी बघितलंय, माझ्या आईच्या मागे पळत असताना, शिकारीला आई जात असताना, शिकारीच्या मागे लागलेल्या आईच्या मागे पळत असताना जे रूप मी बघितलंय, त्याच्याशी मी विवाह करणारच असं मनोमन ठरलेलं, मनोमन वरलेलं अशी ती अस्वलीची मुलगी द्वापर युगामध्ये जांबुवंताच्या पोटी जांबुवंती झाली महाराज. आणि 16,108 राण्यामध्ये पट्टराई झाली. म्हणजे अस्वली असणारी जी जांबुवंती आहे, तिनं हे रूप बघितलं महाराज. सुख काय झालं, त्याची राणी झाली, त्या रूपाची राणी झाली महाराज. एवढं हे रूप. दुसरं सांग, रत्नमाला नावाची राक्षसी होती, रत्नमाला नावाची राक्षसी होती, बळीराजाची मुलगी महाराज. बळीराजाच्या यज्ञामध्ये वामन हा जो विटेवरचा पांडुरंग आहे, वामन अवतार घेऊन, वटू अवतार घेऊन त्या बळीराजाला संपवण्यासाठी जातो. त्यावेळेस बळीराजाची मुलगी राक्षसी ही रत्नमाला त्या वटू अवतारामधल्या भगवान परमात्म्याला पाहते महाराज. आणि एवढी भारावून जाते, हा माझा मुलगा व्हावा, हा माझा मुलगा व्हावा अशी इच्छा प्रदर्शित करते महाराज. हा वटू अवतारामध्ये नारायण, त्याला कसं करणार, त्यांच्या लक्षात येतं की रत्नमाला म्हणते, मागणी घालते की हा माझा पुढील अवतार
अगं रत्नमाला, तुझं एवढं पुण्य नाही की मी तुझा मुलगा होणार, एवढं पुण्य नाही तुझं, परंतु तू माझं रूप बघितलंय, मी तुला वरदान देतो, मी तुझं एकदा स्तनपान करेन. जरी मी मुलगा नाही झालो, तुझं पुण्य नसल्यामुळे, तरी मी तुझं एकदा स्तनपान करेन, असं वरदान हे वामन देव रत्नमालेला देतात. तिथून वामन देव पुढे जातात महाराज, बळीराजाच्या यज्ञशाळेत जातात. त्या ठिकाणी बळीराजाला तीन पावलामध्ये खाली गाडतात महाराज. पहिला पाऊल पूर्ण सृष्टी, दुसरा पाऊल पूर्ण स्वर्ग पाहतात आणि तिसरा पाऊल त्याच्या डोक्यावर घेऊन खाली गाडतात महाराज. आणि वामन देव ज्यावेळेस महागारी जात असतात, त्यावेळेस रत्नमाला म्हणते, ह्याला मी विष घालून ठार करेन. पहिल्यांदा माझा मुलगा व्हावा असं म्हणणारी रत्नमाला परत जाताना म्हणते, ह्याला विष घालून मी ठार करेन. त्यावेळेस हा वामनदेव म्हणतो, महाराज तुझं तर स्तनपान करणार आहे, मी असं तुला वरदान दिलंय. तू जरी मला विष पाजलं, ऐका, तू जरी मला विष पाजलं तरी मी तुला सायुज्य मुक्ती देणार. म्हणजे द्वापर युगामध्ये जी पुतना मावशी झाली महाराज, वामन अवताराचं रूप ह्या रत्नमालेनं बघितलं, रूप निहाळलं, रूपावरती प्रेम निर्माण झालं, मातृत्व जागृत झालं, त्याचं फलित झालं. द्वापर युगामध्ये ती पुतना झाली आणि पुतना झाल्यावर त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त आपण विठ्ठल मंदिर चालू झाले. आता विठ्ठल मंदिर चालू झाले बरेच दिवस झाले. आपण ज्यावेळेस आज जसं पांडुरंगाच्या जवळ जातो महाराज, कितीतरी प्रेम, कितीतरी आनंद, कितीतरी सुख आपल्याला निर्माण होतं. जास्त विचार करण्याची गरज नाही, आपल्याला किती सुख निर्माण होतं. आपल्याला एवढं त्या मूर्तीकडे बघून सुख निर्माण होतं महाराज. मग ह्या लोकांना कसं सुख? म्हणून रूप पाहता लोचनी सुख देतात. मग ह्या रूपावरती प्रेम केलं पाहिजे. आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे महाराज. आपल्या जन्माचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर रूपावरती प्रेम केलं पाहिजे. नाथ महाराज सांगतात, जरी नाही कळलं
माधव म्हणजे भगवान श्रीकृष्ण. विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठलामध्ये पहिला शब्द महाराज वी, पहिला शब्द वी, दुसरा शब्द ख आणि तिसरा शब्द ल. वी म्हणजे विधाता. ऐका, वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव. ठ नीलकंठ महादेव आणि विठ्ठल लक्ष्मीकांत. वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत महाविष्णू. तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बरोबा. कुणी विठ्ठल म्हणतं महाराज, कुणी माधव म्हणतं. वल्लभाचार्य सांगतात महाराज, हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये असताना ज्या वेळेस गोरज मुहूर्तावर आपल्या गायीच्या वेळेस घरी आणायचा महाराज, घरी आणत असताना त्या गायीच्या खुराची जी माती असते महाराज, गायीच्या खुरावरची जी माती असते ती ह्या भगवान परमात्म्याच्या, भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर बसायची. भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर बसायची, चेहरा पांढरट व्हायचा. त्यामुळे पांडुरंग महाराज म्हणजे हा भगवान श्रीकृष्ण. संत मंडळी म्हणतात महाराज, द्वारकेहून आला, मथुराहून आला, मथुरेहून आला, पुंडलिकासाठी आला. पुंडलिके साक्षात परब्रह्म भेटले. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. माझ्या अनेक पूर्वजन्माच्या पुण्यामुळे, ऐका महाराज, माझ्या अनेक जन्माच्या पूर्व पुण्यामुळे मला विठ्ठल आवडतो महाराज. वास्तविक पाहता जर बघितलं महाराज, ह्याच्या हातात काय नाही, सर्व काही ह्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे महाराज. पूर्व पुण्य असल्याशिवाय काही होत नाही. आपली पूर्व पुण्य आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी मी कीर्तन सांगतोय किंवा आपण माझ्यापेक्षा सर्वजण श्रेष्ठ असून सुद्धा तुम्ही माझे कीर्तन श्रवण करता. ही माझी पूर्व पुण्य आहे महाराज, आपल्या सर्वांची पूर्व पुण्य आहे. हा भगवान परमात्मा जगताचा मालक आहे महाराज. तो इकडचं तिकडं कधी करू सांगते. वडाळ्यातून एक दिवस सुद्धा बाहेर न जाणारा माझ्यासारखा माणूस, वडाळ्यातून एक दिवस सुद्धा बाहेर न जाणारा माझ्यासारखा माणूस
मला 3 महिने त्यानं जवळ घेतलं महाराज. 3 महिने त्यानं त्याच्या एकदम जवळ बसलं. म्हणजे त्या भगवान परमात्मा काय करेल हे सांगता येईल. म्हणजे त्याच्या हातात सर्व काय. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. एवढं जवळ बसलं महाराज, एकदम जवळ, त्याचं मंदिर समोर, त्याच्या पाठीमागे आम्ही. म्हणजे कधी वाटलं सुद्धा नव्हतं त्या ठिकाणी जाऊन राहावं लागेल, राहणार असं कधी वाटलं नव्हतं.
Hallelujah.